आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. कॉटन कॅन्डीवाले काका. गट्टू चिंकीच्या घराजवळ जत्रा भरली होती आणि हरी, बंटी आणि गुड्डी सगळेजणच त्या जत्रेला जाऊन आले होते. संध्याकाळी खेळताना सगळे मित्र एकत्र आले होते. गट्टू चिंकी, तुम्हाला माहितीये की ह्यावेळेस मेळ्यामध्ये कॉटन कॅन्डीवाल्या काकांचा स्टॉल लागलाय आणि ते काका ज्या मुलाला ज्या आकाराची कॉटन कॅन्डी हवीये त्याच आकाराची कॉटन कॅन्डी बनवून देतात. अरे वा, मग तू कोणत्या आकाराची कॉटन कॅन्डी खाल्ली गुड्डी? मी तर एक गोल बनवला होता चिंकी, आणि माहितीये तो खरंच खूप टेस्टी होता. आणि मी रेक्टँगल. माझी कॉटन कॅन्डी सुद्धा खूप छान होती मित्रांनो. काय खरंच गुड्डी, वाव. आता मलाही जायचंय मेळ्यामध्ये आणि त्रिकोणी आकाराची कॉटन कॅन्डी खायची आहे मला. हो, आता मलाही मेळ्यामध्ये जायची खूप इच्छा होतीये. गट्टू, आज आपण बाबांना आपल्याला मेळ्यामध्ये घेऊन जा असं सांगू. जर तुम्हाला जायचंय तर लवकर जा, कारण आता लवकरच मेळा संपणार आहे मित्रांनो. हो, अच्छा ठीक आहे गुड्डी. चिंकी, चल आता घरी जाऊ. खेळता खेळता खूप उशीर झालाय आता. गट्टू चिंकी घरी परततात आणि रात्री बाबा ऑफिसहून परत आल्यावर त्यांच्यासोबत जत्रेला जाण्याविषयी बोलतात. बाबाही त्यांना जत्रेला घेऊन जाण्यासाठी तयार होतात. 2 दिवसानंतर रविवार येतो आणि गट्टू चिंकी आईबाबांसोबत जत्रेला जायला तयार होतात. वाव, हा मेळा किती मोठा आहे ना चिंकी. बघ, इथे किती झोके आहेत. हो गट्टू, पण झोके नंतर बघू. आधी आपण कॉटन कॅन्डीवाल्या काकांच्या स्टॉलवर जाऊ आणि कॉटन कॅन्डी खाऊ. हो मुलांनो, चला आधी कॉटन कॅन्डीज खाऊया. आई बाबा गट्टू चिंकीला त्या ठिकाणी घेऊन जातात जिथे कॉटन कॅन्डीवाल्या काकांचा स्टॉल लागतो. पण आज तर कॉटन कॅन्डीवाले काका तिथे आलेच नव्हते. हे काय बाबा, आज तर कॉटन कॅन्डीवाले काका आलेच नाहीत. हे आमच्या सोबत का झालं बाबा? जेव्हा आपण इथे आलो तेव्हाच काका निघून गेले. बंटी, गुड्डी आणि हरी सगळ्यांनी वेगवेगळ्या आकाराची त्यांची कॉटन कॅन्डी खाल्ली आणि आम्हीच राहून गेलो. हो चिंकी, तू बरोबर बोलतीयस. गट्टू चिंकी हे पाहून खूप जास्त उदास होऊन जातात. मुलांनो, मी लोकांकडून जरा जाणून घेतलंय, पण हा आजचा शेवटचा दिवस आहे जत्रेचा, त्यामुळे आजपासून कॉटन कॅन्डीवाले काका येणार नाहीत. पण हरकत नाही मुलांनो, तुम्ही त्यापेक्षा छान पाळण्यामध्ये खेळा. नंतर आपण आईस्क्रीम खाऊया. काय वाटतं? हो मुलांनो, बघा ना, इथे तुमच्या आवडीच्या बम्पिंग कार्स सुद्धा आहेत. आपण सगळे त्या कार्स मध्ये बसू, ओके? नाही आई, आता मला नाही झोक्यावर बसायचं. मला तर फक्त कॉटन कॅन्डीवाल्या काकांची कॉटन कॅन्डी खायची होती. हो आई बाबा, चला घरी जाऊ. गट्टू चिंकीला उदास झालेलं बघून आई बाबा सुद्धा उदास होतात आणि त्यांना घरी घेऊन येतात. घरी आई गट्टू चिंकीच्या आवडीचं जेवण बनवते, तर बाबा गट्टू चिंकीच्या आवडीची मिठाई घेऊन येतात. पण तरीही गट्टू चिंकी उदासच होते. दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर गट्टू चिंकी झोपी जातात. पण जेव्हा ते उठतात तर त्यांना एक आवाज ऐकू येतो. अरे चिंकी, ही घंटीची आवाज कुठून येतेय? कदाचित आईस्क्रीमवाल्या काकांची घंटा असेल. चल गट्टू, बाहेर जाऊन बघू. हो चल चिंकी. गट्टू चिंकी धावतच बाहेर जातात आणि जेव्हा ते जातात तेव्हा आश्चर्य होतात. बाहेर आई बाबा आणि हरी, बंटी, गुड्डी सगळे होते आणि त्यांच्या सोबत होते कॉटन कॅन्डीवाले काका त्यांच्या स्टॉल सोबत. वाव आई बाबा, वाव. अरे गट्टू, आपल्याला स्वप्न तर नाही ना पडलं? नाही गट्टू चिंकी, हे काही स्वप्न नाही बरं. हेच आहेत तुमचे कॉटन कॅन्डीवाले काका, जे वेगवेगळ्या आकाराचे कॉटन कॅन्डी बनवतात. हो गट्टू चिंकी, हे तेच काका आहेत. पण बाबा, हे सगळं कसं झालं? मेळा तर कालच संपलाय, मग काका इथे कसे आले? गट्टू, मी कालच काही लोकांकडून शोधलं हे, आणि मग मला मोठ्या मुश्किलीनं या कॉटन कॅन्डीवाल्या काकांचा नंबर मिळाला आणि त्यांचं दुकान सापडलं. हो गट्टू चिंकी, मग बाबा त्यांच्याशी बोलले आणि त्यांना सगळं सांगितलं.
मग आम्ही त्यांना स्पेशल रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या घरी या आणि तुम्हा सगळ्या मुलांना कॉटन कॅन्डी द्यावी. तेवढ्यात कॉटन कॅन्डीवाले काका गट्टूला म्हणतात, आणि मुलांनो, मी तुमच्या आईबाबांची विनंती मान्य केली, कारण मला लहान मुलं खूप आवडतात. मी कुठल्याही मुलाला दुःखी बघू शकत नाही. थँक्यू सो मच आई बाबा, तुम्ही आमच्यासाठी इतकं केलं. आणि काका, तुम्हालाही थँक्यू सो मच, कारण तुम्ही आमच्यासाठी इतक्या लांबून आलात. काही हरकत नाही बेटा. आता पटापटला सांगा, तुम्हाला कोणकोणत्या आकाराची कॉटन कॅन्डी खायची आहे ते. हो काका, मी तर त्रिकोणी आकाराची कॅन्डी खाणार आहे. आणि मी चांदणीच्या आकाराची. आणि काका, मला तर सर्कलवालीच पाहिजे. मी आयताकृती. आणि मला स्क्वेअर. काका सगळ्यांच्या आवडीच्या आकाराची मनपसंत कॉटन कॅन्डी खाऊ घालतात. वा काका, तुमची कॉटन कॅन्डी तर खूपच मस्त आहे. हो काका, खरंच काहीतरी खास आहे तुमच्या कॉटन कॅन्डी मध्ये. थँक्यू सो मच काका, आमच्याकडे येण्यासाठी. वेलकम मुलांनो. मुलांसोबतच आई बाबा आणि सोसायटीतील इतर लोक सुद्धा कॉटन कॅन्डीचा आनंद घेतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.